हॅलो. नाईट स्किन केअर रुटीन जे ड्राय आणि डल थोडीशी स्किन दिवसभर मेकअप होता अशा स्किनसाठी आत्ता मी करणार आहे. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप माझं जे रुटीन आहे किंवा मी काय करते अशा दिवशी ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्या 2 स्टेप्स अगदी महत्त्वाच्या. रिमूव्ह मेकअप जो आहे मेकअप रिमूव्हरनी व्यवस्थित क्लीन करायचा. रात्री झोपताना चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप प्रोडक्ट नसला पाहिजे. अगदी व्यवस्थित क्लिनिंग. आणि त्याच्यानंतर जे काही मेकअप रिमूव्हर आपण वापरला असेल तो क्लीन करण्यासाठी क्लेन्झर आपल्याला वापरायचा असतो. सो डबल क्लिन्झिंग मी करणार आहे. सो पहिल्या 2 स्टेप्सनी सुरुवात करूया. स्किन थोडीशी ड्राय आहे, हायड्रेशन हवं आहे, त्याच्यामुळे मेकअप रिमूव्हलसाठी मायसेलर वॉटर किंवा मायसेलर ऑइल न वापरता मी क्लिन्झिंग बाम वापरणार आहे. बाममध्ये थोडंसं शिया बटर किंवा असं बामी कन्सिस्टन्सीसाठी असतं, त्याच्यामुळे थोडंसं हायड्रेशन राहतं, खूप स्किन कोरडी होत नाही. हा बाम लावताना एकदम लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये येतो आणि अगदी सहजपणे मेकअपचे सगळे प्रोडक्ट्स अगदी ट्रान्सफर प्रूफसुद्धा निघून येतात. तर हा असा लावल्यानंतर पाण्याने थोडंसं असं पाणी लावून इमल्सिफाय करायचं. थोडासा फेस होताना दिसत असेल चेहऱ्यावरती, तर असं छान इमल्सिफाय करायचं आणि त्याच्यानंतर नॉर्मल वॉटरने ते धुवून टाकायचं आणि मेकअप पूर्ण क्लीन करायचा. आता दुसरी स्टेप, मी हा सेरावीचा क्लेन्झर लावणार आहे. हा अगदी जेंटल क्लेन्झर आहे, त्याच्यामुळे खूप स्किन ड्राय नाही होणार. पण जो क्लिन्झिंग बाम लावला होता तो आणि अजून काही गोष्टी राहिल्या असतील तर तेवढ्या निघून जातील. फेस पूर्ण अगदी व्यवस्थित सगळा मेकअप, लिप्स, आईज सगळं पूर्ण क्लीन करायचा. आणि आता टोनर, सिरम वगैरे कुठले प्रोडक्ट्स चूज करायचे. आता आज मी म्हणलं तसं डलनेस आणि ड्राय स्किन झाली आहे दिवसभर थोडासा ऑफिसमुळे मेकअप असल्याने, तर तसे प्रोडक्ट्स चूज करायचे कसे हे आता आपण बघूया. त्यात पहिलं टोनर. ही 3 टोनर्स माझ्याकडे आहेत. यातलं हे जे रिवाइटलिंग फेस मिक्स्ड आहे प्लमचं, हे जनरली मी दिवसा वापरते. आणि आता ह्या 2 मधलं मी हे अरेचं आजच्यासाठी चूज करते. आज मी हे वापरेन टोनर. तर आय क्रीम माझ्याकडे ही 4 आहेत. तर जी 2 आहेत डॉट अँड की आणि ॲक्वालॉजिका, ही व्हिटॅमिन सी वाली अंडर आय जेल्स आहेत. ॲक्वालॉजिकाने थोडा अजून ड्रायनेसच येतो, त्याच्यामुळे मी ते नाही वापरणार. हे जे मागचं रेटिनॉलवालं आहे दॅट इज ऑल्सो परफेक्ट फॉर टुडे. आणि ही जी अंडर आय क्रीम आहे तेही परफेक्ट आहे नरिशमेंट आणि फर्मनेस येण्यासाठी. सो ह्या 2 मधलं मी आत्ता हे चूज करते, कारण सध्या मी हे यूज करून बघत आहे, आठवडाभर झाला. सो टोनर, आय क्रीम आणि नाव ऑफ टू सिरम. सो ऑप्शन्स आहेत, हे वॉटरी सिरम्स माझ्याकडे 4 आहेत, किंवा हे डर्मॅकोचं रेटिनॉल सिरम क्रीमसुद्धा आहे. पण रेटिनॉल सिरम क्रीम लावलं की दुसरं कुठलाही प्रोडक्ट लावायची गरज नसते. आणि ते क्रीम आणि सिरम असं मिक्स आहे. पण मी म्हणलं तसं ड्राय स्किन आहे आज, तर थोडंसं हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर पण लावायला लागणार आहे. सो मी हे जे फर्मिंग सिरम आहे पिलग्रीमचं ते यूज करणार आहे आज, कारण लिफ्ट अँड फर्म आहे. ह्याच्यात रेटिनॉलही आहे आणि हायलोरॉनिक ॲसिडही आहे हायड्रेशनसाठी. सो हे सिरम. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर म्हणलं तसं हे मी वापरणार नाही. आणि हे किंवा ही 2 माझ्याकडे मॉइश्चरायझर एकदम छान हायड्रेटिंग नाईट क्रीम्स आहेत ॲक्च्युली. सो आता लेट्स गो लक्स टुडे. सो मी हे लनाटचं नाईट स्लीपिंग मास्क आज लावणार. ड्राय लिप्ससाठी हा जो नाईट मास्क आहे लनाटचा तो अगदी खूपच छान आहे, म्हणजे कुठल्याही लिप बामपेक्षा. सो हा लिप मास्क आणि हा त्याचा ॲप्लिकेटर. सगळ्यात आधी टोनर. तर टोनर लावायचं कसं, तर हे असं वॉटरी लिक्विडही असतं, म्हणजे खूप काही क्रीमी असं नसतं. तर छोटासा असा कॉटन किंवा आता माझं हे क्लिन्झिंग स्क्वेअर्स आहेत जे घेतलेत त्यातला आहे,
त्याच्यावरती थोडंसं टोनर घ्यायचं असं छान आणि अप्लाय करायचं चेहऱ्यावरती. तर टोनर वापरायचं कशासाठी, तर आपलं क्लिनिंग झाल्यानंतर अजून काही रेसिड्युअल मेकअप किंवा सिबम किंवा असं राहिलं असेल तर ते क्लीन करतं. आणि अगदी लाईट वेट इन्ग्रेडियंट्स वापरण्यासाठी, म्हणजे आता हे पोअर परफेक्टिंग टोनर आहे, एक्सफोलिएटिंग असं, तर हे अगदी लाईट इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतात. अशी ती फर्स्ट स्टेप टोनरची. आणि हायड्रेटिंग ही असतं. आता एवढं आपण डबल क्लिन्झिंग केलं तरी अगदी थोडासा आहे मेकअप, म्हणजे कलर तुम्हाला दिसत असेल तर. सो ते झालं. आता नेक्स्ट स्टेप मी हे आय क्रीम वापरणार आहे. तर हे अरोमा मॅजिकचं आय क्रीम आहे, नरिशिंग आणि फर्मिंग असं. तर थोडंसं आय क्रीम घेतलं. ह्याचं ॲप्लिकेटर छान आहे, पण ह्याला मसाज हेड वगैरे नाही आहे. सो आपल्याला ते हातानेच क्रीम ते सगळं मर्ज करायला लागेल, लावायला लागेल. डोळ्याच्या आजूबाजूचे मेकअप प्रोडक्ट्स असो किंवा स्किन केअरचे प्रोडक्ट्स असो, ते मी खूप कॉशियसली चूज करते आणि विकत आणते. तर हा पण तसाच एक घेतलेला आहे आणि आता स्टील हा ट्रायल फेजमध्ये आहे. कुठली रिॲक्शन वगैरे नाही आली आहे, पण लेट्स सी. नेक्स्ट स्टेप इज सिरम. हे पिलग्रिमचं सिरम आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. रेटिनॉल तर आहेच, पण खूप प्रमाणात नाही आहे. बिगिनर लेवलचं रेटिनॉल आहे, पण ह्याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड सुद्धा आहे. सो दिस इज काइंड ऑफ कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं सिरम आहे. आणि खूप हेवी, म्हणजे हेवीनेस अजिबातच नाही आहे, गेलं सुद्धा, ते ॲब्झॉर्ब झालं देखील. आता पुढची स्टेप आहे, हे मी वॉटर स्लीपिंग मास्क लावणार आहे. हा हायड्रेशनसाठी चांगला आहे. खूप एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे एवढंसं 800 रुपयाला येतं, पण स्टील मी तो ट्राय करण्यासाठी घेतलेला. परत घेईन की नाही माहिती नाही, बट खूप छान हायड्रेशन देतो हा प्रोडक्ट. पण ह्याच रेंजमध्ये अफोर्डेबल असे आणि सेम छान हायड्रेशन देणारे प्रोडक्ट्ससुद्धा आहेत मार्केटमध्ये, म्हणजे एवढा एक्सपेन्सिव्ह घ्यायची गरज नाही. सगळीकडे व्यवस्थित असं मॉइश्चरायझर. ही जेल आहे, आता ॲक्च्युली जेल क्रीम आहे, ते लावून घेतलं. सो खूप वेळा आता रात्र आहे आणि खूप दमलेले वगैरे असेल आणि किंवा खूप वेळही नसेल तर टोनर मी स्किप करते, किंवा टोनरनंतरचं जे सिरम आहे तेही खूप वेळेला स्किप होतं. म्हणजे मी खूप वेळा ट्राय करते ॲज फार ॲज पॉसिबल मला सिरम आणि हे वापरता येतील, पण जेव्हा वेळ कमी असतो, जेव्हा अगदी कंटाळा आलेला असतो, कधी झोपते असं झालेलं असतं, तेव्हा सगळ्यात पहिलं टोनर ते मी स्किप करते. आणि सिरमही लावायची असं नाहीच करायचं असं असेल तर सिरमही मी स्किप करते. पण म्हणलं तसं बरेच वेळेला ॲज फार ॲज पॉसिबल ती स्टेप मी मिस नाही करत. क्लिन्झिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मेकअप प्रोडक्ट्स आणि धूळ असं सगळं चेहऱ्यावरती राहिलं तर त्याच्यावर पिंपल येणं आणि त्याच्या भोवती अजून रिॲक्शन्स येणं असे प्रकार होतात. त्याच्यामुळे झोपण्याच्या आधीचं क्लिन्झिंग, मेकअप पूर्ण काढणं आणि छान क्लिन्झिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर
एवढं आपण डबल क्लिन्झिंग केल्यानंतर नक्कीच थोडासा चेहरा ड्राय होतो. त्यामुळे त्याला हायड्रेटिंग असं ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर आणि माझे लिप्स खूप ड्राय असतात, त्याच्यामुळे मी लिप बाम वगैरे डेफिनेटली माझ्या रुटीनमध्ये असतोच. पण हा लिप स्लीपिंग मास्क आहे आणि तो असा थोडासा जास्ती अमाऊंटमध्ये घ्यायचा. हा एक प्रोडक्ट आहे जो कितीही एक्सपेन्सिव्ह असला तरी मी डेफिनेटली हा घेते. आता तुम्हाला लावायच्या आधी माझे लिप्स अगदी ड्राय दिसलेच असतील, तर हे लिप स्लीपिंग मास्क असा राहतो, म्हणजे इतक्या अमाऊंटमध्ये तो लावायचा असतो. इट इज स्लीपिंग मास्क. आणि सकाळी उठल्यावरती खरंच ह्या स्लीपिंग मास्क नंतर माझा अगदी मॉइश्चराइज्ड, हायड्रेटेड, मला दिवसभर लिप बाम वगैरे लावायची गरज नसते. ट्रान्सफर प्रूफ वगैरे कुठल्याही लिपस्टिक्स मी लावू शकते, म्हणून हा मास्क मी नक्की यूज करते. सो 3 प्रोडक्ट्स जे डेफिनेटली क्लिन्झिंग, मॉइश्चरायझेशन आणि लिप प्रोडक्ट समथिंग असा रात्रीचा माझा आहे. आणि टोनर्स आणि सिरम ॲज फार ॲज पॉसिबल मी लावते. सो डन फॉर द नाईट रुटीन. खूप वेळेला माझं ठरलेलं असतं की मंडेला अँटी एजिंग, ट्यूजडेला ब्राईटनिंग, पण काही वेळेला असं होतं की आजचं माझं रुटीन जरी ब्राईटनिंगचं असलं तरी आज माझी स्किन खूप डल आणि ड्राय आहे. सो मी प्रोडक्ट्स ते स्विच केलेले आहे. सो माझी नाईट स्किन केअर झाली आता. गुड नाईट ऑल. बाय.